कोरोना हातपाय पसरतोय. देश पॅरालाइज झालाय, राज्य पॅरालाइज झालंय. उद्योगधंदे दीर्घकाळापासून बंद आहेत. अर्थचक्राची गती शून्य झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाचं अर्थकारण चालवणारा हा एक महत्वाचा भाग उद्योग जगताचं अर्थचक्र पूर्णतः रुजून गेलेलं आहे. यातनं बाहेर कसं पडता येईल अजून मार्ग दिसत नाहीये. लॉकडाऊन हा उपाय होणार नाही ही चर्चा अनेक ठिकाणी चालू आहे. अशा परिस्थितीला तोंड द्यायचं कसं? उद्योग जगताचं नेमकं काय होणार? हा विषय समजून घेतला पाहिजे. या विषयात ज्यांचा अधिकार आहे अशा व्यक्तींकडनं समजून घेतला पाहिजे. आजची चर्चा आपण करतोय श्री राम भोगले यांच्याशी. ज्येष्ठ उद्योजक आहेत, सामाजिक कार्यात सक्रिय आहेत आणि या विषयावर अतिशय जबाबदारीने बोलणाऱ्या राज्यातल्या महत्वाच्या व्यक्तींपैकी ते एक आहे. तर मार्च अखेरपासून लॉकडाऊन चालू आहे. उद्योग बंद आहेत. मधल्या काळात थोडा रिलीफ मिळाला होता. काही प्रमाणात उद्योगांना सुरुवात झाली होती. काही लिमिटेड मनुष्यबळावरती कामं करायची परवानगी मिळाली होती. आणि आता परत एकदा राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊनचे दिनांक ठरवले आणि त्याप्रमाणे उद्योगाचं हे चाक थांबलेलं आहे. किती काळ हे सगळं उद्योग जगत सहन करू शकणार आहे? दत्ता, किती काळ उद्योग जगत हे सहन करू शकणार आहे यापेक्षाही किती उद्योग हे सहन करू शकणार आहे ते फार महत्वाचं आहे. उद्योग जगतात वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे उद्योग असतात. अगदी मायक्रो उद्योग असतात ज्यांचा म्हणजे हातावर पोट असलेल्या मंडळींसारखी या उद्योगाची अवस्था असते की रोज कमवा आणि रोज जगा. मग त्याच्या वरच्या स्तरावर काम करणारे उद्योग असतात की जे 2-4 दिवस बंद राहिल्याने त्यांच्यावर फार परिणाम होत नाही. आणि असं करत करत आपण एका स्तरावर उद्योगांकडे येतो की ज्यांच्याकडे भरपूर लिक्विडिटी आणि रिझर्व्ह असतात की जे 5-6 महिने बंद राहिले तरी त्यांना फार फरक पडू शकत नाही. त्यामुळे उद्योग वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतात. पण 15-20 दिवस महिनाभर बंद राहिल्यानंतर ज्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही अशा उद्योगांची संख्या 2% कमी असते. राहिलेले 98% उद्योग यांच्यावरती त्याचा विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते आणि तो परिणाम अगदी घातक इथपासून ते सहन करण्या इतका या कॅटेगरीत असतो. त्यामुळे 40-50% उद्योग अशा स्थितीत आहेत की ते परत सुरू होतील का आणि सुरू झाले तर टिकतील का अशी त्यांची आजची अवस्था आहे. त्यामुळे उद्योगाला आता सुरू राहण्यावाचून पर्याय नाहीये, कारण सुरू झाल्यानंतरही पूर्वस्थितीवर यायला जो कालावधी लागणार आहे त्याच्यात टिकून राहणं हाही त्यांच्या समोरचं एक फार मोठं आव्हान असणार आहे. बरोबर आहे सर. आणि एक लक्षात असं येतंय, तुम्ही आता जी आकडेवारी साधारणपणे सांगितली 2% आणि 98%, तर लक्षात असं येतंय की हे 98% उद्योजक जी मंडळी आहे त्यांच्या काही घरात पैशाच्या राशी पडलेल्या नाहीत की त्याच्या आधारावरती यांनी उद्योग उभे केले. त्यांनी सगळ्यांनी कर्ज घेऊन उद्योग उभे केलेले आहेत. कर्जाची नियमित परतफेड चालू आहे. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा ठीक आहे 2-3 महिन्यासाठी कर्जाचे हप्ते माफ केलेले आहेत, पण याचा अर्थ कर्ज माफ नाही झालेलं, तर ते व्याज त्याचं चालूच आहे. आज ना उद्या ते भरायला लागणार आहे. तो बोजा खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, तो कोट्यवधींचा आहे. त्याचबरोबर बाकीचे जे खर्च आहेत, विजेचा खर्च आहे, स्थिर आकार नावाचा एक प्रकार आपल्या वीज मंडळाचा आहे. जी वीज तुम्ही वापरता त्यापेक्षा स्थिर आकार बऱ्याचदा जास्तीचा पण असतो. हे आकार वसूल केले जात आहेत. यात कुठलीही सवलत उद्योजकांना मिळत नाहीये. अनेक अशा या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं एक असं दिसतंय की आपण जेव्हा उद्योगाचं चाक रुतलंय असं म्हणतो, रथाला 2 चाकं आपण गृहीत धरतो, त्यातलं एक चाक रुतलेलं आहे, दुसरं चाक मात्र भराभरा फिरतच आहे. आणि या दुसऱ्या चाकाच्या गतीमुळे पहिलं चाक अधिकाधिक खड्ड्यात जातंय. तर तुमचं या सगळ्या गोष्टीतलं निरीक्षण काय आहे? उद्योगांची परिस्थिती अशी असते की जसं तू म्हणालास की काही स्थिर आकार किंवा ज्याला आपण म्हणतो की कायमस्वरूपी खर्च असतात, जे उद्योग चालू आहे का बंद आहे याच्यावरती ते अवलंबून नसतात. उद्योग बंद असला तरी ते खर्च चालू असतात, त्याच्यात कर्जाचं व्याज आहे, वीज याच्यातला जो स्थिर आकार आपण म्हणतो म्हणजे मिनिमम चार्जेस तो आहे,
फिक्स चार्जेस असे अनेक आहेत. म्हणजे ग्रामपंचायतीचा टॅक्स असेल किंवा कामगारांचे आणि कर्मचाऱ्यांचे काही प्रमाणातले पगार, अगदी निम्मा पगार द्यायचा म्हटलं तरी तो देणं आहेच. तर हे असे अनेक खर्च उद्योगांवर असतात की जे उद्योग थांबला म्हणून थांबत नाहीत आणि त्याचा भार जसा वाढत जाईल तसा या चक्रातनं बाहेर पडणं उद्योगांना अवघड होत जातं. कारण ही जी काही अरियर्स असतात या अरियर्स वरती परत काही पेनल्टीज असतात, त्याच्यावर काही व्याज चार्ज केलं जातं आणि या सगळ्याचा भार उद्योगावर पडतो. सरकारनं जरी 3 महिने किंवा 6 महिन्याचे हप्ते पुढे ढकललेले असले, माफ नाही केलेले, पुढे ढकलले, त्यामुळे हप्ते द्यावेच लागणार आहे. म्हणजे समजा एखाद्याचं कर्ज 5 वर्षाचं असलं तर ते आता 5.5 वर्षाचं होईल, 6 महिने पुढे ढकललं जाईल. पण हे 6 महिने जे पुढे ढकललं जाईल त्याच्यामुळे त्याचा व्याजाचा बोज किंवा बोजा हा त्या उद्योगावर पडणार आहे आणि तो सहन करण्याची क्षमता उद्योगात राहावी याच्याकरता उद्योगांना बरीच धडपड करावी लागणार आहे. कारण साधारणतः 50% कॅपॅसिटी युटिलायझेशन वर उद्योग काम करत होते जून महिन्यात किंवा मे महिन्याच्या बराच भाग आणि जून महिन्यात. जुलै महिन्यात आता 10 तारखेपासून औरंगाबाद मध्ये पूर्ण बंद झालेले आहे. तर अशा परिस्थितीत उद्योगांना टिकून राहण्याकरता सोपं नाहीये आणि 50% कॅपॅसिटी युटिलायझेशन मध्ये तसेही तुम्ही काम करत असतानाही तुम्हाला नुकसानच होत असतं, म्हणजे त्यातनं फायदा कमवत असता तुम्ही. त्यामुळे जोपर्यंत कोविडच्या आधी मार्च महिन्याची जी परिस्थिती होती तेवढ्या क्षमतेने उद्योग परत चालू होत नाहीत तोपर्यंत उद्योग या अर्थचक्रात अधिक गाळात जाणार आहेत. फक्त गाळात जाण्याचा वेग कमी करता येईल आपल्याला उद्योग सुरू कर. पण हा गाळ्यात जाण्याचा वेग कमी करण्याचा जो प्रयत्न आहे तो या अशा लॉकडाऊनच्या माध्यमातून साध्य होणार आहे का हो? कारण महाराष्ट्राचं जर पूर्ण चित्र पाहिलं तर पुण्यातली परिस्थिती वेगळी आहे, मुंबईतले औद्योगिक क्षेत्राची वेगळी आहे, औरंगाबाद मधले नियम वेगळे आहेत, प्रत्येकाचे दिनांक वेगवेगळे आहेत, एकमेकांच्या जिल्ह्यामधलं जाणं येणं चालू आहे. कसा कंट्रोल करता येऊ शकेल हा सगळा विषय? कारण पुढे लॉकडाऊन वेगवेगळ्या दिनांकाला लागू होत आहे, प्रशासन बऱ्याच ठिकाणी गोंधळलेल्या परिस्थितीत दिसत आहे, औषधोपचाराचे प्रयत्न तुकडे पडतायत. काय मार्ग काढता येऊ शकेल या सगळ्या गोष्टीत एक उद्योजक म्हणून? आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडनं अपेक्षित आहे ते इतकी वर्ष उद्योग आणि सामाजिक क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्राशी तुम्ही खूप जवळून जोडलेले आहात, अशा दृष्टिकोनातून या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित. आपण एक समजून घेतलं पाहिजे की लॉकडाऊनचा उपयोग काय होता. सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळेला आपल्या देशातल्या पूर्णपणे आरोग्य व्यवस्थेला आणि प्रशासकीय व्यवस्थेला कोरोना काय आहे त्याच्यातनं काय प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्याला तोंड कसं द्यायचं याच्याविषयीची त्यांची तयारी नव्हती. आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या डॉक्टर नर्सेस यांना अनुभव नव्हता या पेशंट्सना हाताळण्याचा आणि औषधोपचार नक्की काय आहे याच्याविषयी पूर्णपणे स्पष्टता नव्हती. पण पहिल्या 2 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये अनेक रुग्णांना ट्रीट केल्यानंतर डॉक्टर्सना साधारण कुठली औषधं काम करतात कुठली करत नाहीत, यांना पेशंट्सना कसं हाताळायचं याच्याविषयीचा अनुभव आला. प्रशासकीय व्यवस्थेलाही साधारणतः याच्यातनं काय अचीव्ह होऊ शकतं याचा अंदाज आला. पण प्रशासकीय व्यवस्थेकडनं जी दुसरी अपेक्षा होती की क्वारंटाईन सेंटर्स आणि कोविड केअर सेंटर्स जिथे अगदी मूलभूत स्वरूपाच्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात त्याची व्यवस्था वाढवण्याकरता म्हणून जी गुंतवणूक करणं गरजेचं होतं, तात्पुरती व्यवस्था, म्हणजे कोविडची पॅन्डेमिक संपली की ती व्यवस्था परत डिसमॅन्टल करता आली पाहिजे, तर ते आपल्या देशात कुठेच झालं नाही. आणि ते झालं नाही म्हणून आज अशी परिस्थिती येते की लॉकडाऊनचा पिरियड संपल्यानंतर जेव्हा पुनश्च हरिओम करायची वेळ आली महाराष्ट्रात किंवा देशात जेव्हा अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला कोविडचे पेशंट वाढणार हे एप्रिल महिन्यातच माहिती होतं. ते काही नव्याने डिस्कव्हर झालं जून महिन्यात
5 तारखेनंतर असं नाहीये, हे आपल्याला एप्रिल महिन्यात स्पष्टपणे माहिती होतं. पण दुर्दैवाने ते किती होईल आणि त्याला तोंड कसं देता येईल याच्याविषयी आमच्या सर्व व्यवस्था कमी पडल्या. आरोग्य सेवेवरचा ताण वाढतोय म्हणून आता आपण ठिकठिकाणी लॉकडाऊन लावतोय, वेगवेगळ्या वेळेला लावतोय. पण आरोग्य सेवेचा तरी अभ्यास आम्ही केला होता का? गेल्या अनेक वर्षात भारतातल्या आरोग्य सेवेची परिस्थिती ही सार्वजनिक वरनं खाजगी अशी बदललेली आहे. म्हणजे 70-80च्या दशकापर्यंत सरकारी आरोग्य सेवा ही सर्वात मोठी आरोग्य सेवा होती आपल्या देशात. आणि त्यानंतरच्या गेल्या 30-40 वर्षाच्या काळात खाजगी आरोग्य व्यवस्था ही देशातली एक मोठी आरोग्य सेवा म्हणून पुढे आलेली आहे, म्हणजे खाजगी आरोग्य सेवा. तर त्याच्यावर आपण किती अवलंबून आहोत आणि मग त्यांना आपण कसं वापरून घेणार आहोत याच्याविषयी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही राज्याच्या सरकार, याच्यात राजकीय पक्ष मी म्हणत नाहीये, सर्व राज्य सरकारांना याचा अजिबात अंदाज नव्हता. आणि त्यामुळे आपली आरोग्य सेवा खरोखरच हे जे आव्हान आहे याला तोंड देऊ शकणार आहे का याच्याविषयीचा अभ्यासच आपल्याकडे नाहीये. आणि त्यामुळे आपली आरोग्य सेवा तुटपुंजी होते, कारण या दोन सेवांचा, खाजगी आणि सरकारी, याचा समन्वयच नाही. तो समन्वय असता तरी हे अपुरं पडणार होतं, पण समन्वय नसल्यामुळे ते जास्ती विदारक रित्या समोर येत. हा एक भाग झाला. लॉकडाऊनचा उपयोग सुरुवातीला जो होता तो आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्सना, करोनाच्या पेशंट्सना ट्रीटमेंट कशी द्यायची, काय द्यायची, त्यांना हाताळायचं कसं याचा अनुभव मिळावा आणि त्यांच्यावर अचानक खूप भार येऊ नये म्हणून त्या लॉकडाऊनचा उपयोग होता. प्रशासनाला देखील व्यवस्था निर्माण करता याव्यात क्वारंटाईन सेंटर्सच्या, कोविड केअर सेंटरच्या, याच्याकरता त्या लॉकडाऊनचा उपयोग होता. म्हणजे प्रशासन आणि आरोग्य सेवा यांच्यावर अतिरिक्त भार अचानक येऊ नये, अनुभव नसताना, तयारी नसताना एवढ्या पुरता मर्यादित लॉकडाऊनचा उपयोग होता. त्यांनी कोरोना पूर्णपणे संपवता येईल याची शक्यता नव्हती. हा लॉकडाऊन संपल्यानंतर पेशंट्सची संख्या वाढणार आहे याच्याविषयी आपल्याला संपूर्ण जाणीव एप्रिल महिन्यात होती. पण त्या जाणीवेवर हुकूम आपल्या प्रशासकीय व्यवस्थेने काम केलेलं आपल्याला दिसत नाही. आणि आरोग्य सेवेचा भार हा गेल्या 40 वर्षात जास्तीत जास्त खाजगी क्षेत्रावर गेला आणि सरकारी क्षेत्रातली आरोग्य सेवा ही हळूहळू सीमित होत गेली. याचा विचार आपण या सगळ्याला तोंड कसं द्यायचं याचं प्लॅनिंग करत असताना केला नाही. आणि खाजगी आणि सरकारी आरोग्य सेवेचा समन्वय जसा साधायला पाहिजे होता तसा आपण साधला नाही. त्यामुळे आपल्या समोर आज खूप मोठे प्रश्न आहेत. खाजगी सेवांवरती आरोप केले जात आहेत. सरकारी सेवांना असं वाटतंय की आम्ही ओव्हरबर्डन्ड आहोत आणि खाजगी हॉस्पिटल्स बंद आहेत किंवा ते पुरेशा क्षमतेने याच्यात आम्हाला मदत करत नाहीयेत. याचा अर्थच समन्वयाचा अभाव आहे. कुठेतरी एखाद्या विशिष्ट स्ट्रॅटेजीचा अभाव आहे आणि या अभावामुळे लॉकडाऊन्स याच्या पुढे उपयोगी पडतील याची शक्यता नाहीये. सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचाही समन्वय खूप मोठ्या प्रमाणावर कुठे दिसत नाही. लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला जेव्हा लोकांना उपाशी राहायची पाळी आली होती त्यावेळेला सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर ही जबाबदारी स्वतःवर घेतली होती. सरकारने जे काम केलं ते उत्कृष्टच आहे. रेशन पुरवलं, फुकटचं रेशन पुरवलं, अनेकांना अनेक व्यवस्था निर्माण करण्याकरता मदत केली. पण सरकारचं हे काम सर्वांपर्यंत पोहोचणारं नव्हतं. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकत नव्हते. जे आपल्या गावापासून दुसऱ्या गावात अडकलेले अशा मंडळींपर्यंत हे काम पोहोचू शकत नव्हतं. सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावरती जबाबदारी घेतली होती, स्वतःहून घेतली होती. कुठल्या सरकारी व्यवस्थेने सांगितलं म्हणून घेतली नव्हती. पण हा समन्वय यानंतर काळात जर घडून आला तर प्रशासनावरचा ताण कमी होईल. वारंवार लॉकडाऊन करण्याची गरज शिल्लक राहणार नाही आणि सामाजिक संस्था जर याच्यात आल्या तर मोठ्या प्रमाणावर समाजाचा सहभाग आल्यामुळे
याच्याविषयीच्या जाणीवा ज्या समाजाच्या आहेत त्या अधिक चांगल्या होतील. समाजाचा याला मिळणारा जो एक रिस्पॉन्स आहे तो देखील अधिक चांगला मिळेल आणि त्यातनं आपण या करोनाच्या संकटाचा सामना करू शकू. अर्थचक्र सुरू ठेवून अर्थचक्राला मूळ गतीवर आणण्याचे प्रयत्न करत असताना. आणि सर्वात शेवटचा भाग असा आहे की करोना कोणावरती जास्तीत जास्त हावी होतो, कुणाला सर्वात जास्ती त्रास होतो, तर त्याचं पहिल्या दिवसापासूनचं उत्तर असं होतं की ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहे, म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे, हृदरोग आहे, ज्यांच्या किडनी फेल झालेल्या किंवा अफेक्टेड आहेत, ब्लड प्रेशर आहे, अशा मंडळींना करोनाचा जास्तीत जास्त त्रास होतो. याचा अर्थ ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे त्यांना करोनाचा फारसा त्रास होत नाही, हे पहिल्या दिवशीपासून माहिती आहे. मग आपण सर्व समाजाच्या घटकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने काय पावलं उचलली? मिनिस्ट्रीने म्हणजे आयुष्य काढा असं एक हे दिलं. आयुर्वेदिक काढ्यांनी 6 महिन्यात कदाचित इम्युनिटी चांगली होऊ शकेल, पण ॲलोपॅथिक औषधांनी कदाचित 15 दिवसातच ते अचीव करता येत असेल. ॲलोपॅथिक औषधं घेत राहणं हा कायमस्वरूपीचा उपाय नसला तरी सुरुवातीला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकरता ॲलोपॅथीचा वापर करून आणि मग ती टिकून राहावी म्हणून आयुर्वेदाचा विचार म्हणजे उपयोग जर आपण केला असता आणि समाजातल्या 80-90% लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने जर आपण मदत केली असती, तर आज करोनावरती जेवढा खर्च होतोय किंवा करोनामुळे थोडं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय, याच्या केवळ 10% किमतीत आपण सर्व समाजाला रोगप्रतिकार शक्ती वाढवून करोनाला तोंड देण्याकरता सज्ज करता आलं असतं. पण यातलं काहीच घडलं नाही आणि आज हा प्रश्न एवढा आ वासून उभा आहे. आणि त्यातही आता हा लॉकडाऊनची थेरपी जी काही प्रशासनाकडनं वापरली जाते त्यातही सुसूत्रता नाहीये. पुन्हा पुन्हा लॉकडाऊनमुळं फक्त ड्युरेशन वाढण्याच्या पलीकडे काही होत नाही असं साधारणपणे दिसतं आहे. कारण तो जो पीकचा एक चार्ट आपण मागे पाहिलेला होता, त्या चार्टनुसार साधारण जुलै अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी परिस्थिती सुरळीत होईल असं चित्र होतं, खूप मोठ्या प्रमाणात लागण झाल्याच्या नंतरचं. परंतु या अर्धवट या प्रकारच्या उपाययोजनांच्यामुळे तो पण कालावधी वाढत चाललाय आणि आताची परिस्थिती आपल्याकडची अशी दिसते की नेमकं कधीपर्यंत हे चालणार आहे हे चित्र अजूनही स्पष्ट होत नाही. अशा परिस्थितीमध्ये उद्योजकताचं भवितव्य तुम्हाला नेमकं काय दिसतं? एक गोष्ट नक्की आहे की अर्थचक्र सुरू राहावं आणि ते सुरू असताना जे करोना पेशंट्स येत आहेत त्यांना यशस्वीपणे आपल्याला ट्रीटमेंट देता यावी याच्या करताची पावलं सामाजिक संस्था, उद्योग आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे येऊन उचलायला सुरुवात केली तरच हे अर्थचक्र सुरळीत व्हायला पुढचे 6 ते 8 महिन्याचा वेळ लागेल. आपण जे अपेक्षित होतं की जुलै ऑगस्ट मध्ये हे सुरळीत व्हायला नाही, जुलै ऑगस्ट मध्ये आपल्याला सर्वात वाईट परिस्थिती अपेक्षित होती, म्हणजे पीक ऑफ करोना अफेक्टेड असं अपेक्षित होतं आणि त्या पीक नंतर हळूहळू ही परिस्थिती सुधारत जाईल. सप्टेंबर एंड पर्यंत साधारण ती सुधारेल असं सुरुवातीला अपेक्षित होतं. पण आता जी गणितं मांडली जात आहेत त्यांनी हे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत कदाचित सुरळीत होईल असं वाटतंय. म्हणजे अजून साधारणतः 2.5 ते 3 महिन्याचा कालावधी याला लागण्याची शक्यता आहे आणि त्याही नंतर करोना संपूर्णपणे जाणार नाहीये. त्याही नंतर करोना अस्तित्वात राहणारच आहे. त्यामुळे करोनाला तोंड देण्याकरता अर्थचक्राची गती वाढवत राहणे, आलेल्या किंवा अफेक्ट झालेल्या पेशंट्सना योग्य अशी ट्रीटमेंट देण्याची व्यवस्था अजूनही याच्यानंतरही निर्माण करणे आणि ती केवळ प्रशासनाच्या माध्यमातून निर्माण न करता सामाजिक संस्था, उद्योग आणि प्रशासनाने एकत्रित येऊन करणे हे अतिशय गरजेचं झालेलं आहे. कोणी जर म्हणत असेल की आम्ही एकटेच याला तोंड द्यायला सक्षम आहोत तर ते काही योग्य असं चित्र नाहीये, अशी शक्यताही नाहीये आणि सामाजिक संस्था आणि समाजाला यात जर तुम्ही सामील करून घेतलं नाही तर यशस्वीपणे या साथीला तोंड देता येईल याची शक्यता अतिशय कमी आहे.
उद्योगांच्या दृष्टीने म्हटलं तर पुढच्या 2 ते 3 महिन्यात जर हे सगळं सुरळीत झालं नाही तर आपल्या देशाच्या दृष्टीने आणि उद्योगांच्या दृष्टीने पुढची 2 वर्ष ही पानिपतच्या लढाईसारखी असते. प्रचंड नुकसान आणि त्यात प्रचंड हानी हेच आपल्या डोळ्यासमोर असेल. मी प्राणहानी असं म्हटलं नाही, कारण उद्योग अगदी पूर्णपणे बंद पडावेत असं मला स्वतःला वाटत नाही, म्हणून मी तो शब्दप्रयोगही करत नाही. पण निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणावर हानी यामुळे होणार आहे. म्हणजे थोडक्यात देशाचं अशा वेगळ्या अर्थाने पानिपत होण्यापासून वाचण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याच्यासाठी साहजिक प्रशासनाने या सगळ्यांना विश्वासात घेणं, कारण राजकीय नेत्यांनी तर हा प्रश्न आता सोडून दिल्यात जमा आहे. शासन व्यवस्था कुठं दिसतच नाही. जे काही चाललंय ते त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर चाललंय असं साधारणपणे चित्र सध्या सगळीकडे दिसतंय. अशा पद्धतीने गेलो तर कदाचित पुढच्या काही महिन्यात हे सगळं रिकव्हर होऊ शकेल, नाहीतर सगळं हा अनर्थ ओढवेल असं हे चित्र आहे. लेट अस होप यातनं सगळं चांगलं काही घडेल. आणि मला खात्री आहे की जेव्हा आपण स्वयंसेवी संस्था म्हणतो त्यावेळी या स्वयंसेवी संस्थांच्या पाठीशी उद्योग जगत आधीच्याच खंबीरपणे उभं राहिलेलं असेल. आता मी शेवट करताना मी एक वाक्य निश्चितपणे तुला सांगतो की हे सगळं जे मंथन चालू आहे, जसं समुद्र मंथनातनं विष आलं तसं अमृतही आलं. त्यामुळे आपल्या संस्कृतीत आपला याच्यावर विश्वास असतो की मंथन व्हायलाच पाहिजे. अशा मंथनातनं हलाहल जसं निर्माण होतं तसं अमृतही निर्माण होतं, आणि तसं अमृत निर्माण करण्याकरताचा प्रयत्न आपण सगळ्यांनी एकत्रितपणे करायला पाहिजे. म्हणजे या प्रतिकूलतेतनं, या सगळ्या वाईट परिस्थितीतनं हे हलाहल निर्माण होत असतानाही आपल्याला अमृत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला लागतील, त्याची प्रतीक्षा करायला लागतील. आणि हे निश्चित आहे की हे अमृत निर्माण होईल आणि ते पुढच्या काळासाठीचं वरदान ठरवू.